नमस्कार, story.com या नव्या व्हिडिओत तुमचं स्वागत। मी विशाल। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मी आत्ता आहे। हिवाळी अधिवेशन 5 दिवसांचं जरी झालेलं असलं तरी हे नागपुरातलं अधिवेशन मराठवाड्यातल्या आणि विशेषतः बीड जिल्ह्यातल्या एकाच मुद्द्यावर गाजलं। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी काल सभागृहात निवेदन केलं। सरपंच हत्या प्रकरणावरती काय कारवाई करायची, त्याच्या संदर्भातल्या मागण्या काय आहेत, या मागण्यांवरती नेमकी अंमलबजावणी कशी करायची, त्याच्या बाबतीत त्यांनी सविस्तर निवेदन केलं। धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांचं सातत्याने यात नाव समोर येत होतं। त्याच्यावरती अनेकांनी पुन्हा एकदा आरोप केले। बीडच्या सर्व आमदारांनी त्याच्यावरती आरोप केले आणि या आरोपानंतर अखेर मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिलं। पण या प्रकरणात आता पुढे नेमकं काय होणार, या प्रकरणात आघाडीवर असलेले आमदार नेमकं सध्या काय म्हणतात? सुरेश धस यात आघाडीवर होते आरोप करणाऱ्यांमध्ये, विजयसिंह पंडित होते, प्रकाशदादा सोळुंके होते, म्हणजे बीडमधील सर्व मराठा आमदार या बाबतीत लावून धरला होता। त्यांनी मुद्दा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे सातत्याने कारवाईची ते मागणी करत होते। हा पहिलाच मुद्दा असा होता जिथे विरोधकांपेक्षा सत्ताधारी आमदारांनी तो मुद्दा उचलून धरला आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतली आणि त्याच्यावर कारवाईचे आदेश दिले। या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी न्यायालयीन चौकशी, म्हणजे पोलिसांच्या चौकशीवर आमचा विश्वास नाही, ही तिथल्या आमदारांची मागणी होती। त्याच्यामुळे न्यायालयीन चौकशीची मागणी जी होती ती मान्य केली। त्याच्यामुळे याच्यात आता न्यायालयीन कमिटीची स्थापना होईल आणि न्यायालयीन चौकशी होईल। 2 गुन्हे, म्हणजे एक खंडणीचा गुन्हा आहे आणि एक हत्येचा गुन्हा आहे। वाल्मिक कराड यांचं नाव जे आहे ते खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आहे आणि त्यांच्यावर आरोप सातत्याने होतात की त्यांचा यामध्ये सुद्धा हात आहे। पण देवेंद्र फडणवीस यांनी एक गोष्ट क्लिअर केली, ती म्हणजे या 2 गुन्ह्यांचा एकमेकांशी संबंध आहे का, त्याचीच आता चौकशी केली जाते। IG लेव्हलच्या अधिकाऱ्याला याची जबाबदारी देण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी बीडच्या SP याच्यातून बदली केली। ज्या तत्परतेने कारवाई व्हायला हवी होती त्या तत्परतेने कारवाई झाली नाही असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं आणि आता खंडणीचा गुन्हा आणि जो हत्येचा गुन्हा आहे या दोन्हींचा नेमका संबंध काय आहे त्याचा तपास केला जाणार आहे। त्याच्यामुळे खंडणीच्या गुन्ह्याचा तपास केला जाईल आणि त्या खंडणीच्या गुन्ह्यातून जे इनपुट समोर येतील त्याचा इकडे संबंध येतो का ते जोडला जाईल, तो जोडता येतोय का पाहिला जाईल। त्याच्यामुळे अर्थातच वाल्मिक कराड यांचं टेन्शन वाढलेलं आहे। त्यांच्यावर आता खंडणीचा गुन्हा दाखल आहे, त्याच्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार सुद्धा आहे। सुरेश धस या प्रकरणात सातत्याने आक्रमक होते। त्यांनी या प्रकरणामध्ये जेव्हा मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिलं सर्वात आधी ते बाहेर आले, त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आणि मुख्यमंत्र्यांनी जे निवेदन दिलंय त्याचं त्यांनी कौतुकसुद्धा केलं। आम्ही समाधानी आहोत अशी प्रतिक्रिया दिली। मी जेव्हा प्रकाशदादा सोळुंके यांच्याशी बोललो त्यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरती समाधान व्यक्त केलं आणि यातून कुटुंबाला न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। 3 ते 6 महिन्यात, म्हणजे जी डेडलाईन मुख्यमंत्र्यांनी ठरवली आहे त्याच्यामध्ये त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा सुद्धा प्रकाशदादा सोळुंके यांनी व्यक्त केली। त्यामुळे बीडमधील एकंदरीत आमदारांची जी मागणी होती ती मागणी मुख्यमंत्र्यांनी कुठेतरी मान्य केली आणि वाल्मिक कराड यांचं टेन्शन या प्रकरणात निश्चित वाढलेलं आहे असं आत्ता या सध्याच्या घडामोडींवरून दिसतंय। सरपंच प्रकरणात गेल्या 5 दिवसामध्ये अधिवेशन काळात प्रचंड घडामोडी घडल्या, प्रत्येकजण त्यावरच बोलत होता। त्यामुळे अर्थातच सरकारवर याची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी एक दबाव तयार झाला आणि त्या दबावामधून आता पुढे चौकशीचा मार्ग मोकळा झाला। ज्युडिशियल इन्क्वायरी असल्यामुळे अर्थातच ही चौकशी अत्यंत काटेकोरपणे होईल आणि अत्यंत कालबद्ध कार्यक्रम या चौकशीचा असेल। त्याच्यामुळे येत्या काळात या प्रकरणात घडामोडी काय होतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। या प्रकरणातल्या घडामोडींवर तुमची मतं कमेंटमध्ये जरूर कळवा। हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा।